सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच नगर परिषदेच्या निवडणुकांची लगबग सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अगदी तसेच वातावरण विटा येथे सुद्धा आहे। सार्वत्रिक निवडणूक 2025 ची जोरदार तयारी चालू असून उमेदवारी करत असताना उमेदवारांनी पक्षामार्फत तर काही उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले आहेत। निवडणूक प्रक्रिया जसजशी पुढे जाईल तसतसं तिच्यात रंगत सुद्धा वाढत जाणार आहे। परंतु एक गोष्ट या उमेदवारांनी आणि त्याच्या पक्षांच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी। आपण मत मागण्यासाठी प्रत्येकाच्या घरात जातो, त्यांच्याकडून ओवाळून घेतो, औक्षण करून घेतो, रस्त्यावर चालताना भेटेल त्या ओळखीच्या इसमाला मतदारांना थांबवतो, त्यांच्याशी संवाद साधतो, आम्हालाच मतदान करा अशी आपण त्यांना अपील सुद्धा करतो। पण घोडं इथंच पेंड खातं। उमेदवार जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांचे प्रतिनिधी मतदारांशी बोलताना फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, ओवाळताना व्हिडिओ काढतात आणि आपला प्रचार किती जोरदार चालू आहे हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल देखील करतात। एका अर्थाने हे व्हिडिओ व्हायरल करणे म्हणजे त्या मतदाराच्या आयुष्याला सुरुंग लावण्याचं हे काम करत आहेत। एखाद्या मतदाराच्या दुसऱ्या उमेदवारासोबत जर व्हिडिओमध्ये दिसला, कुठे बोलताना उभा राहिलेला दिसला किंवा एखाद्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांबरोबर जरी बोलताना कोण मतदार दिसला तर त्याची लगेच ग्वासिफ व्हायला सुरुवात होते। विरोध पक्षाचे लगेच चेले चपाटे आणि लाळगोटे तळवे चाटे आपल्या नेत्यांच्या कानात लगेच जाऊन ओकायला सुरुवात करतात आणि हलक्या कानाचे उमेदवार तेवढेच धरून बसतात। परंतु या उमेदवाराला कळायला हवं, निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांचा कुठे ना कुठेतरी कोणतरी मित्र असतो, नातेवाईक असतो, कुठेतरी व्यवसायाचे ऋणानुबंध असतात। असला कोणताही विचार न करता चेले चपाटे मात्र त्यांच्यावर तुटून पडतात। हे एवढ्यावरच थांबत नाही, ती इतकं टोकाला जातं की त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येते। सामान्य कार्यकर्ता मात्र दुसऱ्या उमेदवारासोबत उभा राहिला, नुसता बोलला तरी हे लाळगोटे जमीन आसमान एक करून टाकतात। पण हेच जेव्हा दोन विरोधी उमेदवार, त्यांचे गडगंज कार्यकर्ते किंवा स्वतः दोन तगडे प्रतिस्पर्धी नेते एकत्र आले तर ती आपल्या मतदारसंघाची शान असते, आपल्या मतदारसंघाची संस्कृती आणि तालुक्याची परंपरा मानली जाते। एकोप्याच्या आणि शांततेच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात आणि त्यांचा गौरव केला जातो। आणि जेव्हा गोरगरीब काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मतदाराचा प्रश्न येतो तेव्हा मात्र असल्या मोठ्या बडाया मारल्या जात नाहीत, तो कट्टरवाद उभा राहतो। याचं भान कुठेतरी कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी तसेच त्यांच्या नेत्यांनी ठेवणं गरजेचं आहे। सामान्य गोरगरीब काबाड कष्ट करणाऱ्या मतदारांच्या या बड्या नेत्यांचे वाचून काहीच अडत नसतं। घराचा उतारा इथपर्यंतच मर्यादित असतात आणि जरीही कितीही एखादा गोरगरीब काबाड कष्ट करणारा मतदारसंघात राहिला तरी त्याला पूर्ण घरपट्टी भरल्याशिवाय घराचा उतारा मिळत नाही। तहसीलदार कार्यालयात 4 पैसे चारल्याशिवाय त्यांचं काम होत नाही। मग हा सगळा खटाटोप चालतो तो फक्त नेत्यांच्या जवळचे लाळघोटे आणि चाटुकारांना याचा फरक पडत असतो। कारण इथे त्यांची टेंडरची कामे अडलेली असतात, ठेके अडलेले असतात आणि 2 नंबरवाल्यांचे हात यात बरबटलेले असतात आणि स्वतःची चामडी वाचवण्यासाठी गोरगरीब मतदारांच्या आयुष्याचा खेळ चालवतात। नेत्यांनी कुठेही उड्या मारल्या तरी चालतात, त्यांच्या चेल्यांनी कुठेही उड्या मारल्या तरी, एका स्टेजवर बसले तरी चालतात आणि एकमेकांच्या सुखदुःखात घरी भेटायला गेले तरी चालतात। पण एखाद्या गोरगरिबांच्या घरी सांत्वनासाठी आलेला उमेदवार किंवा नेता त्यांना खपत नाही। प्रत्येक सामान्य माणसांनी आता इतकेच धाडसी आणि इतकेच करारी बाण्याचे राहिले पाहिजे। तू मतदानाचे बोल, निष्ठेचे सांगू नकोस अशा कडक शब्दात उत्तर देऊन स्वतःचे परखड मत मांडले तरच ठीक आहे, तरच मतदार हा राजा राहील, नाहीतर कोणाच्या तरी ताटाखालचं मांजर। मतदार राजाच्या व्यथा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।